झी 24 तास एक पाऊल पुढे आहे महाराष्ट्रातला त्यांचा मुलगा आणि दुसऱ्या बाजूला एक उद्योगपती त्यांची मुलगी स्वप्नाली भोसले यांचा हा विवाह सोहळा होता आणि या सोहळ्यासाठी सगळ्या क्षेत्रातले लोक म्हणजे राजकारणातले राजकीय क्षेत्रातले लोक उद्योग क्षेत्रातले लोक सिने नाट्य क्षेत्रातले लोक क्रीडा क्षेत्रातले लोक असे सगळे अनेक दिग्गज या ठिकाणी उपस्थित होते। त्यामध्ये अगदी वरिष्ठ शरद पवारांपासून सुशील कुमार शिंदेपासून राज ठाकरेंपासून अजित पवार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या सगळ्यांची मंडळी या सगळे लोक आज या सोहळ्याला त्यांनी या ठिकाणी उपस्थिती लावली वधूवरांना आशीर्वाद दिले आणि असं आपण आता म्हटलं की हा एक शाही विवाह सोहळा होता। मोठा सेट त्या ठिकाणी उभा करण्यात आला होता। दाक्षिणात्य शैलीची सगळी कलाकुसर त्या ठिकाणी साकारण्यात आली होती। अनेक मान्यवर तर होतेच पण बाकी सगळेच म्हणजे संपत्तीचं देखील दर्शन या निमित्ताने व्हावं असा देखील सोहळा हा या ठिकाणी बघायला मिळाला। अरुण, महाराष्ट्रातल्या तमाम राजकीय नेत्यांच्या कुटुंबांचा जर लग्न सोहळा पाहिला तर संपत्तीचं वैभवाचं दर्शन होत असतं, पण या निमित्तानं महत्त्वाची जी गोष्ट आहे जी महाराष्ट्राच्या जनतेला फार अभावानं पाहायला मिळते, क्वचित पाहायला मिळते, ही सर्व नेते मंडळी एकत्र येणं आणि त्यांच्या कुटुंबाशी असलेले एकमेकाचे स्नेहसंबंध पाहणं हा खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा आनंद असतो। आज तशा प्रकारचं चित्र पाहायला मिळालं, काय सांगाल? अगदी खरं आहे। म्हणजे आपण या ठिकाणी बघतो की वेगवेगळ्या पक्षाचे म्हणजे जे पक्ष कधी विधिमंडळ अधिवेशनात असू देत किंवा राजकीय आखाड्यात एकमेकांच्या विरोधात ठाकलेले असतात, एकमेकांच्या विरोधात बोलतात, टीका करतात, आरोप प्रत्यारोप होत असतात। मात्र आपल्याकडचे जे सण असतात किंवा अशा पद्धतीचे जे काही सोहळे असतात यावेळी सगळे लोक हे एकत्रित येत असतात, एकमेकांना शुभेच्छा देतात, एकमेकांचं अभिनंदन करतात आणि एक प्रकारची संस्कृती आणि परंपरा जी आहे ती एका अर्थाने या ठिकाणी जोपासण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्याची प्रचिती अशा मोठ्या विवाह सोहळ्यांमधनं म्हणजे अर्थात विवाह सोहळा मोठा असू द्यात किंवा छोटा असू द्यात अशा पद्धतीची येत असते। छोट्या गावांमधनं होणारे लग्न देखील त्या ठिकाणी अनेक नातेवाईक मंडळी आपले आप्तेष्ट मित्र हे सगळे एकत्रित आलेले असतात आणि अशा पद्धतीचे सोहळे होत असतात। आजचं जे लग्न होतं ते थोडं वेगळं आहे या अर्थाने की दोन मोठी घराणी या ठिकाणी एकत्र आली आहे। एक जसं म्हटलं तर एक उद्योजक आहे की एक मोठे बांधकाम व्यावसायिक आहेत अविनाश भोसले, तर त्यांची ही मुलगी आणि दुसऱ्या बाजूला स्वतः विश्वजित कदम जो स्वतः आता युवक काँग्रेस अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष आहेत तर त्यांचा हा विवाह सोहळा होता आणि अतिशय त्याच परंपरेनुसार त्याच विधिवत स्वरूपात हा सोहळा या ठिकाणी पार पडला आणि त्याला सगळ्यांची उपस्थिती सर्वांची उपस्थिती होती। धन्यवाद अरुण या साऱ्या माहितीबद्दल। असं म्हणतात की नाती ही राजकारणापुढे कुजी ठरतात, पण आज एक असा प्रसंग घडला की ज्यामुळे पुन्हा एकदा प्रत्यंतर आलं। नातं हे राजकारणापेक्षाही मोठं असतं। तो नातं, तो प्रसंग आणि तो सगळा सोहळा एका छोट्याशा ब्रेक नंतर पाहत राहा झी 24 तास। झी 24 तास एक पाऊल पुढे।